ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। धोंड्याचा महिना संपण्याआधी ही एक गोष्ट नक्की करा। अधिक मासात गायीची पूजा का करावी? मुलांच्या अडचणी, पितृदोष नष्ट। ही एक वस्तू गायीला आवर्जून खाऊ घाला आणि अधिक मास संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत गायीला हे अधिक मासात वाण नक्की द्या। सोन्यासारखे दिवस येतील। 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होऊन दारिद्र्य जाईल। तर 17 मे पासून अधिक मास सुरू झालेला होता, जो आता 15 जून रोजी संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मात या अधिक महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते। साधारणपणे 2 ते 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना चंद्र आणि सूर्य यांच्या कालगणनेतील तफावत भरून काढण्यासाठी जोडला जातो। अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखले जाते। अधिक महिन्याचा काळ हा पुण्यकाळ मानला जातो आणि विशेष व्रत करण्याचा हा कालावधी असतो। अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित केला गेला असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले जाते आणि म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे। जर तुम्ही आत्तापर्यंत अजूनही स्नान केले नसेल तर सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे। तर ही अमावस्या अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे। तर या दिवशी आवर्जून तुम्ही पवित्र नदीमध्ये कुठेही जाऊन स्नान नक्की करा। तसेच यथाशक्ती दानसुद्धा करावे। एवढेच नाही तर या अधिक महिन्यामध्ये वाणसुद्धा दिला जातो। आता हा वाण कोणाला दिला जातो तर लेक जावयाला वाण दिला जातो। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला, कुलदेवतेला सुद्धा वाण दिला जातो। 33 कोटी देवतांना वाण दिले जाते। तसेच गायीला सुद्धा या अधिक मासामध्ये वाण हा दिला जातो, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवतांचा एवढेच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील होत असते आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देण्याचे अत्यंत पुण्याचे मानले जाते आणि म्हणून हा अधिक महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत गायीला अधिक मासात वाण नक्की द्या। म्हणजे गायीला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे। हे वाण दिल्यामुळे सोन्यासारखे दिवस नक्कीच येतील। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल। कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल। तर कोणती वस्तू आहे जी आपल्याला या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण म्हणून द्यायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे? तर याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा, जेणेकरून माता श्री महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील। तसेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जी सेवा सांगणार आहे तर ती आपल्याला अधिक मास संपण्या अगोदर करायची आहे। आजपासून ते अधिक मासापर्यंत म्हणजेच 15 जूनपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी 15 जूनला अमावस्या आहे तरीसुद्धा अमावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा फक्त अशी एक वस्तू आहे जी फक्त आपण 3 वर्षातून एकदाच अधिक महिन्यामध्ये गायीला खाऊ घालू शकतो आणि जेव्हा आपण गायीला ही वस्तू या अधिक महिन्यामध्ये खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष असे महत्त्व दिले जाते। जेव्हा आपण वाण देतो त्यावेळेला 33 या संख्येमध्ये सेवा दिली जाते आणि म्हणून आपण अधिक महिन्यामध्ये गायीला हे वाण दिले तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात। हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता असं म्हटलं जातं।
तिची सेवा केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनामध्ये वाढ होते. जो व्यक्ती मनोभावे अधिक महिन्यामध्ये हा उपाय करतो त्या व्यक्तीचे दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या, पैशांसंबंधी अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतात. आणि म्हणून या अधिक महिन्याच्या काळात गोमातेला वाण देणे, गायीची पूजा करणे आणि तिला घास खाऊ घालणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे सर्व पापांचे निरसन होऊन पितरांना मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. गायीच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळे अधिक मासात गायीची पूजा केल्याने सर्व देवांची पूजा केल्याचे पुण्य लाभते. एवढेच नाही तर या महिन्यात गोसेवा केल्याने कुंडलीतील पितृदोष, ग्रहदोष हा देखील दूर होतो आणि गायीला दिलेला हा वाण पूर्वजांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं. अधिक महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि गायीला विष्णू भगवान अत्यंत प्रिय आहेत. या महिन्यात गोमातेची सेवा केल्याने श्रीहरी प्रसन्न होतात आणि मोक्षाचा मार्ग सुकर होतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद होत असतील, घरातील मुलं हट्टीपणा करत असेल, तुमच्या कुटुंबाची मुलांची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल तर हा उपाय अधिक महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून करा. आता बघा अधिक महिना संपत आलेला आहे, तर राहिलेल्या दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. तर स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर गोमूत्र टाकून गोमूत्राने अंघोळ करायची आहे. 1 थेंब जरी तुम्हाला गोमूत्र मिळालं तरी अतिउत्तम. गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य असतं आणि म्हणून तुम्ही जेव्हा गाईला हे वाण देणार आहे तेव्हा गाईचं गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्या शरीराची, मनाची शुद्धीकरण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती थोड्याशा पाण्यामध्ये गोमूत्र टाकून ते पाणी शिंपडायचं आहे. पण ते पाणी शिंपडत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्था गतो पिवाया स्मरेत पुंडरीक्षाय सहा बाह्यभंतर शुची. हा मंत्र म्हणायला थोडासा अवघड आहे, पण पहा, तुम्ही एखाद्या कागदावरती लिहून काढू शकता आणि पाणी शिंपडताना म्हणू शकता. हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शुभ असा मंत्र आहे. घरातील वाईट शक्ती क्षणात निघून जाईल. एक शक्तिशाली मंत्र आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. स्नान झालं की देवघरातील देवांची विधिवत पूजा आवर्जून करून घ्या. तुम्ही अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. हे धोंडे तुम्हाला पूर्णाचेच बनवायचे आहेत. जास्त मोठ्या आकाराचे बनवायचे नाही. अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये तुम्हाला 33 या संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. धोंड्याचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये धोंड्याचा खूप जास्त मान आहे आणि 33 या संख्येचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. ते सुद्धा मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आणि म्हणून 33 संख्येमध्ये धोंडे बनवायचे आहेत. आणि हे धोंडे तुम्हाला तळून घ्यायचे नाहीत. बऱ्याच ठिकाणी धोंडे तळले जातात, काही ठिकाणी उकडले जातात. तर आपण हे धोंडे गाईला वाण म्हणून देणार आहे आणि म्हणून हे धोंडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, तळायचे नाहीत. त्यानंतर भिजवलेली चण्याची डाळ 1 मूठभर घ्यायची आहे किंवा 33 संख्येमध्ये डाळ घ्यावी. त्यानंतर तुपात भाजलेली पोळी घ्यायची आहे आणि गूळ. या 3 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर या 3च वस्तू तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत. आता तुम्हाला जवळपास कुठे गोमाता नाही मिळाली तर तुमच्या घरामध्ये जी गोमाता आहे तर तिला हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो. यानंतर काय करायचं? एखादं केळीचं पान घ्यायचं आहे किंवा ताट घ्यायचं आहे. फक्त प्लॅस्टिकचं ताट घेऊ नका किंवा तांब्याचं ताट तुमच्याकडे असेल ना तर तेच घ्या. मग त्या ताटावर तुम्हाला सर्वप्रथम धोंडे ठेवायचे आहेत. सोबत तुम्हाला 1 तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत आणि फुलांची 1 माळसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. आणि शक्यतो झेंडूच्या फुलांची ही माळ घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सोबतच तुम्हाला 1 तांब्या भरून पाणीसुद्धा घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकूसुद्धा टाकायचं आहे
यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. देवघरामध्ये छान दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि हा धोंड्याचा नैवेद्य हा तुम्हाला तुमच्या घरातील देवांना दाखवायचा आहे. आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती असते, बाळकृष्णाची मूर्ती असते, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो आणि जेव्हा आपण हा नैवेद्य म्हणजेच हे वाण देवांना दाखवतो तेव्हा सर्व देवी देवता ते स्वीकारत असतात आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर हा एक मंत्र म्हणायचा आहे, धनुत्वाम कामधेनु सर्व पाप निवारणी मोक्षफल प्रदायिनी मातृदेवी नमोस्तुते या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. तर हा मंत्र सर्व कष्ट निवारण, कामनापूर्ती निवारण करणारा पवित्र आणि प्रभावी मंत्र आहे. आणि त्यानंतर ते ताट आणि तो तांब्या तिथून उचलायचा आहे आणि गायीजवळ घेऊन जायचं आहे. गायीजवळ घेऊन गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे पाणी गायीच्या पायावरती टाकायचं आहे. गायीला छान हळदी कुंकू लावायचं आहे. फुलांची जी माळ आहे ना ती गायीच्या गळ्यामध्ये घालायची आहे. यानंतर एक एक करून तुम्हाला जो वरती तुम्हाला नैवेद्य सांगितला आहे तो खाऊ घालायचा आहे. जेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते, असं आपल्या आध्यात्मिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे. तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता तिथे संपत असते आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर तुमच्या घरचीच गाय असेल, तुमची स्वतःची गाय असेल तर त्या गायीला खाऊ घालायचे आहे. तर तुमच्या घरी गाय नसेल तर अशावेळी तुमच्या दारावर सकाळी किंवा संध्याकाळी एखादी गाय येत असेल तर तिला तुम्ही खाऊ घालू शकता. तेही शक्य नसेल तर जिथे गोशाळा आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा 33 धोंड्याचं वाण आहे तर ते गोमातेला देऊ शकता. जे तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने तुम्हाला या अधिक मासामध्ये द्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठेच गाय नाही मिळाली तर हा वाण तुम्ही तुमच्या घरातील गायीला दाखवून नंतर नदीमध्ये सोडायचा आहे, म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. या वाणाचं जे फळ आहे ना ते तुम्ही मोजू शकणार नाही, एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला 33 धोंड्याचं वाण देणं शक्य झालं नाही तर मग अशावेळी बघा, तुम्ही गाईला हिरवा चारा देखील खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. पण खरं तर या अधिक महिन्यामध्ये गाईला 33 धोंड्याचं वाण दिलं जातं, 33 धोंडेच खाऊ घातले जातात आणि म्हणून तुम्ही प्रयत्न जास्तीत जास्त धोंड्याचा नैवेद्य देण्याचाच करायचा आहे. आता हे धोंडे खाऊ घातल्यानंतर ना तुमचा उजवा हात हा गाईच्या पाठीवरून फिरवायचा आहे आणि तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. तसेच तुम्हाला शक्य असेल तर या गोमातेला प्रदक्षिणासुद्धा करायची आहे. जेव्हा तुम्ही गाईला प्रदक्षिणा करता तेव्हा तुम्ही साक्षात पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होतं आणि म्हणून गोमातेला तुम्हाला 21, 11, 5 अशा पद्धतीने प्रदक्षिणा मारायची आहे. यानंतर शेवटी गाईच्या पायाखालची जी माती असते ना ती थोडीशी उचलून घ्यायची आहे. त्याचा एक टिळक आपल्या स्वतःच्या कपाळावरती लावायचा आहे. थोडीशी माती वाटीमध्ये घरी घेऊन जा. घरी गेल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती तुम्हाला हा मातीचा टिळक लावायचा आहे. थोडीशी माती वाटीमध्ये तशीच ठेवून आपल्या देवघरामध्ये दिवसभर, रात्रभर तशीच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काढून आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे किंवा त्या मातीपासून तुम्हाला दिवा बनवायचा आहे आणि त्यामध्ये एक वात लावून तो दिवा तुळशीमध्ये प्रज्वलित करायचा आहे. जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आणून आपल्या घरात आणून ठेवतो तेव्हा आपल्या घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे दूर होत असतात. आणि या अधिक महिन्यामध्ये जेव्हा आपण गाईच्या पायाखालची माती आणून दिवा बनवून तो दिवा तुळशीमध्ये प्रज्वलित करतो तेव्हा स्वतः साक्षात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते असे म्हटले जाते. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल,
तर ते दिवस सोडून नंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.